आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शेठ घरत यांचे वडील दिवंगत तुकाराम नारायण घरत यांची 11वी पुण्यतिथी बुधवारी साजरी करण्यात आली आहे। तुकाराम नारायण घरत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये हिरिरीने सहभाग घेतलेला होता आणि त्यावेळी त्यांना तुरुंगात सुद्धा जावं लागलेलं होतं, परंतु ते मागे हटले नाही। त्यांनी तात्काळ शैक्षणिक सामाजिक चळवळ राबवली। तोच वसा आज महेंद्र शेठ घरत यांनी सुद्धा घेतलाय आणि सामाजिक कार्यात त्यांनी सुद्धा सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केले। वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त महेंद्र शेठ घरत यांनी जासई हायस्कूलला 10 संगणकांची भेट देऊन आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली आहे आणि हा कार्यक्रम उल्वे नोडमधील भूमिपुत्र भवनमध्ये पार पडलाय। भूमिपुत्र भवनमध्ये पैशानं तुटली नाती हे पहिल्यांदाच नाटक सादर करण्यात आले, त्यामुळे कलाकार रसिक यांच्या प्रेमाला भरता आलेलं होतं। दिवंगत तुकाराम नारायण घरत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर, उरण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, दिवानचे पुत्र अतुल पाटील, महेंद्र शेठ यांचे सासरेबुवा रामशेठ म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, माजी सरपंच वसंत म्हात्रे, साई मंदिरचे अध्यक्ष रविशेठ पाटील असे शेकडो मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या गव्हाणमधल्या न्यू इंग्लिश स्कूल आणि खारकोपरमधील दिवंगत तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजमधले सुद्धा सिनियर्स या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करण्यात आली।